नमस्कार. अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आपली शिक्षक भरती ही आचारसंहितेत अडकते की काय, यावर मी माझं मत आज इथे व्यक्त करणार आहे. की आंतरजिल्हा बदलीची जी काही प्रोसेस आहे, जी काही यादी आहे, ती सोमवार नाहीतर मंगळवारपर्यंत लागणार आहे. आता राहिला प्रश्न आरक्षणाचा. तर आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शिक्षक भरती नोकर भरती करू नका, असं पण काहींचं मत आहे. आणि त्यातल्या त्यात मोठा धोका म्हणजे आपली शिक्षक भरती ही आचारसंहितेत सापडते की काय, हा मोठा प्रश्न आता उद्भवतो आहे. ते आरक्षण वगैरे ती गोष्ट वेगळी, कारण आरक्षण हे आता दिलं जाईल का? आरक्षणाची गोष्ट केव्हा करावी? जाहिराती निघायच्या बाकी आहेत किंवा परीक्षा बाकी आहे, त्यानंतर पवित्र पोर्टलचा फॉर्म भरणं बाकी आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं, स्वप्रमाणपत्र मिळवणं बाकी आहे. मग तिथे कास्ट चेंज करता येते किंवा आपले जे काही प्रमाणपत्र आहेत ते डाउनलोड करता येतात. पण आता शिक्षक भरतीचं सगळीच प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आता फक्त जाहिराती आपल्याला, पसंतीक्रम आपल्याला द्यायची बाकी आहे. जे काही प्राधान्यक्रम आहेत ते लॉक करायचे बाकी आहे. मग ही प्रोसेस होणं गरजेचं आहे आपल्यासाठी, कारण बरेच विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये आहेत की होते की नाही होते. जवळजवळ 2 ते 3 अभियोग्यताधारकांनी सुसाईड केलेलं आहे. आणि त्यामुळे बघा, शासनाला एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने सुसाईड केलं तर शासनाला काहीच फरक पडत नाही. तर मला असं वाटतं की आपली शिक्षक भरती आचारसंहितेत अडकू नये, त्यासाठी आंदोलन हे नक्कीच आहे पुण्यामध्ये. ती तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही, पण आज किंवा उद्यामध्ये ती तारीख आपल्याला नक्कीच समजेल. मला असं वाटतं, माझं वैयक्तिक असं मत आहे की 27 तारखेपासून किंवा 28 तारखेपासून आंदोलन हे सुरू झालं पाहिजे. कारण मागणी एकच हवी की जाहिराती लवकरात लवकर प्राधान्यक्रम द्या, जाहिराती डिक्लेअर करा. जरी आंतरजिल्हा बदलीची यादी सोमवारी किंवा मंगळवारी लागली तर फार तर 30 तारखेपर्यंत ज्या काही जाहिराती अपलोड करायच्या आहे, ज्या काही जिल्हाधिकाऱ्यांना, जे काही शिक्षणाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांना त्या अपलोड करण्यासाठी फार तर 2 ते 3 दिवसाचा कालावधी देण्यात यावा आणि त्या जाहिराती अपलोड करण्यास सांगाव्या. जे आपण काही आहेत त्या जागा त्यांचं व्यवस्थित असं हे करून त्या अपलोड केल्या गेल्या पाहिजे. आणि 29 तारखेपासून 28 तारखेपासून आंदोलन हे झालं पाहिजे. कारण पहिल्या आठवड्यात जर आपण पसंतीक्रम आपल्याला 1-2 तारखेपासून आले नाही तर मग आपल्याला प्रोसेसला उशीर होईल. आणि माझ्या मते 10-1 दिवस खूप झाले पसंतीक्रम देण्यासाठी. तर 10 दिवस खूप झाले आणि 10 दिवसानंतर लगेच 2 ते 3 दिवसात यादी जाहीर करावी, म्हणजे कळेल तरी की कोणाचा नंबर लागला आणि कोणाचा नंबर लागला नाही. कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या मते आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पसंतीक्रम हे आपल्याला 1 तारखेपासून जनरेट झाले पाहिजे, 1 ते 2 तारखेपासून. त्यासाठी त्या एका मागणीसाठी आंदोलन हे होणार आहे पुण्यामध्ये. तर आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.